शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन 3 ऑगस्टला असतो आणि पूर्वसंध्येला म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी संपन्न केला जातो। परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोयीसाठी वर्धापन दिन पूर्व सकाळीच ठेवण्यात आल्याची टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे। वर्धापन दिन हा शेकापचा असला तरी संपूर्ण कार्यक्रम महाविकास आघाडीच्या स्वरूपात साजरा करून येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी राजकीय शक्ती प्रदर्शनाचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले माजी आमदार विवेक पाटील यांचा फोटो बॅनरवर झळकावल्यानेही प्रशांत ठाकूर यांनी शेकापवर निशाणा साधला। भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या व्यक्तीला सन्मान देणाऱ्या शेकापच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली। शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन हा 3 ऑगस्टला असतो। 3 ऑगस्टच्या पूर्व संध्येला म्हणजे 2 तारखेला संध्याकाळी तो मेळावा घेऊन साजरा केला जातो। यावेळेला तो मेळावा पूर्व संध्येला न घेता पूर्व सकाळी घेतला गेला। राज ठाकरेजी आले, त्यांच्या सोयीसाठी त्या मेळाव्याचं आयोजन केलं, ते भाषण केलं आणि निघून गेले आणि त्यानंतर त्यांच्या बरोबरीने त्यांचे कार्यकर्ते निघून गेले। महाविकास आघाडीच्या अन्य पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं, म्हणजे वाढदिवस कदाचित तो शेका पक्षाचा असेल पण मेळावा हा महाविकास आघाडीचा होता। वेगवेगळ्या विचाराचे आणि वेगवेगळ्या दिशा असलेली लोक ही केवळ भारतीय जनता पार्टीला विरोध करण्यासाठी एका व्यासपीठावरती कोंबण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सज्ज आहोत असं सांगण्याचा प्रयत्न यांनी केला। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला या सगळ्याला महाराष्ट्रामध्ये जनतेनं उत्तर दिलेलं आहे। तसं ते रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा 7ही आमदार महायुतीचे निवडून या ठिकाणी ते उत्तर दिलं गेलेलं आहे। पण आपल्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी दुगदुगी ठेवावी आणि रोज जे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा महायुतीमध्ये प्रवेश करतायत त्याला जमलं तर अटकाव करावा असा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिखाऊ स्वरूपाचा प्रयत्न हा केला जातो। त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करावा। पण या वाढदिवसाच्या वेळेला ज्यांचे बॅनरवरती फोटो शेतकरी कामगार पक्षाचे लावले होते, माझा प्रश्न जुना आहे, माझा प्रश्न कायम आहे की त्या विवेक पाटलांना तुम्ही आदर्श मानता का, ज्यांनी 550 कोटी रुपये लोकांचे डुबवले? त्या विवेक पाटलांना तुम्ही आदर्श मानता का की ज्यांनी डुबवलेले पैसे केवळ मोदीजींचं सरकार होतं आणि त्या मोदीजींच्या सरकारनं निर्णय घेतल्यामुळे पूर्वी 1 लाखाच्या आतल्या ठेवी दिल्या जायच्या, आता 5 लाखाच्या खालच्या ठेवी दिल्या गेलेल्या आहेत। कारण इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ते पैसे दिले गेले पाहिजे हा निर्णय घेतला। अनेक बँका सहकार क्षेत्रामधले असे हे जे कोणी घातकी लोक आहेत यांच्यामुळे बुडाल्या, त्या सरकारच्या या निर्णयामुळे ठेवीदारांना 5 लाखाच्या आतले पैसे मिळाले, पण 5 लाखाच्या वरच्या ठेवी असलेले अनेक ठेवीदार अद्याप हजारो ठेवीदार अद्यापही वाट बघतायत। शेका पक्षाने यांचे पैसे देण्याच्यासाठी काय काम केलेलं आहे? विवेक पाटलांचे पैसे कुठे आहेत? विवेक पाटलांनी ते कुठे दडवलेत? त्यांच्याकडून त्यांना जर बॅनरवरती आजही ठेवतात तर त्यांची भेट घेतली पाहिजे। इथं जवळच राहतात, तर त्यांची भेट घेतली पाहिजे आणि ती भेट घेऊन त्यांच्याकडे ठाव ठिकाणा विचारला पाहिजे की साहेब आपले हे पैसे कुठे ठेवलेत? हे पैसे 5 लाखाच्या वरच्या ठेवीदारांना दिले पाहिजेत। हजारो ठेवीदार अजूनही त्या बँकेमध्ये फेऱ्या मारतायत, हजारो ठेवीदार कोर्टात जात आहेत, या ठेवीदारांना पैसे दिले पाहिजेत, याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे। केवळ निवडणुका लढवण्याचा विचार करू नका, लोकांचे शिव्याशाप भोगतायत लोक या ठिकाणी, त्या शिव्याशाप भोगण्यापेक्षा आणि असे या ठिकाणी हजारो लाखो रुपये या अशा कार्यक्रमावर खर्च करण्यापेक्षा ते लोकांचे पैसे द्या, 4 लोक जास्त दुवा देतील। सर अजून एक आहे की म्हणजे काल अजून एक टीका करण्यात आली की स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार या ठिकाणी मिळाला पाहिजे, शासन कुठेतरी दिशाभूल करते तरुणांची, असा देखील आरोप करण्यात आला। दुसरा एक प्रश्न त्यालाच विचारणार आहे, कालच मी या ठिकाणी सागरजी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं। याच्या पूर्वी आमचे सहकारी, आता नवी सहकारी म्हणतो मी, प्रीतम म्हात्रे यांनी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं। पनवेल परिसरामध्ये 15 दिवसापूर्वी आणखीन एक विमानतळ परिसरात काम करणाऱ्या संस्थेचा एक रोजगार मेळावा आम्ही भरवलेला होता। अशाच पद्धतीनं या परिसरामध्ये स्थानिकांना या क्षेत्रामध्ये येणाऱ्या जास्तीत जास्त संधी मिळाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही काम करतोय, यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय। शेतकरी कामगार पक्षाची भूमिका ही नित्य नेमानं येणाऱ्या नवीन कुठलंही काही येऊ दे याला विरोध करण्याचीच असते। या उलट भारतीय जनता पार्टी दक्षपणानं येणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून जनतेला काय मिळेल, सर्वसामान्य काय मिळेल याचा विचार करत असते आणि या जनतेची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे। आम्ही या रोजगारासाठी सुद्धा निश्चित काम करतोय। शेवटचाच प्रश्न, काल शिवसेनेच्या माध्यमातून खारघरमध्ये खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचं एक आंदोलन करण्यात आलं आणि ज्याच्यामध्ये आरोप करण्यात आले खार पाटील आणि TIPL यांची ही निकृष्ट दर्जाची काम आहेत।
पालिका कुठेतरी त्यांना म्हणजे पाठीशी धरते, त्यालाच कामं देते आणि अशा पद्धतीचे निकृष्ट कामं होतात. प्रश्न अशा मला विचारला की TIPLचा आपला संबंध आहे आणि मग अशा वेळी हे जर आरोप होतात तर ते तुमच्यावरही होतात असा त्याचा अर्थ आहे. त्याला काय उत्तर आहे तुमचं? खार पाटील असो, TIPL असो किंवा अन्य कुठलेही कॉन्ट्रॅक्टर असो, त्यांच्या माध्यमातून जर काम नीट झालेलं नाही तर महापालिकेच्या टेंडरमध्ये जी व्यवस्था आहे त्याच्या आधारे या कंपन्यांना या ठिकाणी जे जे नियमानुसार या ठिकाणी करणं आवश्यक आहे, कारवाई करणं आवश्यक आहे, दंड करणं आवश्यक आहे, तो केला गेला पाहिजे. हे आमदार म्हणून माझं मत आहे. या सर्व संस्थांना दिलेली कामं महापालिकेनं नीट करून घेतली पाहिजेत. यासाठी महापालिकेच्याकडे आम्ही पाठपुरावा करतोय. आमचे अध्यक्ष प्रवीण पाटील असतील, सभागृह नेते माजी परेश ठाकूर असतील, यांच्या माध्यमातून आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना या संदर्भामध्ये यापूर्वीच बोललेलं आहे. महापालिका आयुक्तांशी मी बोलल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये या सगळ्या कंपन्या ज्यांच्या ज्यांच्या कामामध्ये दुरुस्तीची आवश्यकता आहे, ज्यांची कामं खराब दर्जाची झालीत, त्या सगळ्यांवरती कारवाई करण्याचा सूतोवाच केलेला आहे. मला अपेक्षा आहे की आयुक्त लवकरात लवकर ते करतील आणि चुकीचं काम करणाऱ्याला कुठल्याही पद्धतीनं पाठीशी घालता कामा नये याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून दक्ष असणार आहोत. विषय राहिला TIPLचा, TIPL कंपनीच्या माध्यमातून, कारण ती आमच्या परिवाराशी निगडीत कंपनी आहे म्हणून चांगलं काम झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही दक्ष असतो. त्यानंतर देखील अशा पद्धतीनं झालं असेल तर महापालिका जी कारवाई करेल त्याला TIPLनं सामोरं गेलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. चांगल्या पद्धतीचं काम आजवर करत आल्यामुळं TIPL कंपनी ही अजूनही त्या ठिकाणी काम करते. पुढच्या वर्षी TIPL कंपनी स्थापन झालेला 50 वर्ष पूर्ण होणार आहे आणि या वेळेला या TIPL असू दे, खारपाटील नाव घेतलं आपण, अन्य कुठल्या कंपन्या असू दे, यांना कामं ही महापालिकेनं वाटलेली नाहीत. तर टेंडर झाल्यानंतर जे एस्टिमेट असतं त्या एस्टिमेट पेक्षा सगळ्यात कमी दर जो कोट करेल त्याला ते टेंडर दिलं जातं. त्याच्या आधी त्यांच्याकडे आवश्यक ते मनुष्यबळ आहे का, तंत्रज्ञान या ठिकाणी आहे का, आवश्यक ती साधन सामुग्री आहे का, याची पाहणी करूनच महापालिका टेंडर देत असते. जर चुकीचं टेंडर महापालिकेने दिलं तर त्याला अन्य कंपन्या त्याला कोर्टामध्ये जाऊन ऑब्जेक्शन घेऊ शकतात. कोणी आज माहितीचा अधिकार अलीकडे उपलब्ध आहे, याच्या आधारे कोणी माहितीचा अधिकार मिळवून या संदर्भामध्ये जर चुकीचं काही घडत असेल तर त्याच्यावर कारवाई करू शकते. हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र जे झाडे लावणारे आहेत, या झाडं लावणाऱ्यांनी जे 2.5 वर्षामध्ये कारनामे केले, या 2.5 वर्षामध्ये त्यांच्या कारनाम्यानं लोक इतके कंटाळले की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांचं स्वरूप डोंगरापासून खड्ड्यावरती आलेलं आहे. त्यामुळे आता कुठलं तरी झाड, एखादी फांदी, एखादं पान जगतंय का याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीने वृक्षारोपणाने तो जगणार नाही. त्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन काम करा, हा माझा त्यांना सल्ला आहे.